महासागर न्यूज। नमस्कार। आज 16 एप्रिल 2026 आजच्या महासागरमध्ये काय आहे खास हे आज पाहूया। तर बघायला गेलं तर जर आमचं दैनिक महासागर तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर तुम्ही नेटवरती जाऊन दैनिक महासागर सर्च करा, तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व एडिशन पाहायला मिळतील। त्याचबरोबर दैनिक महासागरचं महासागर न्यूज या डिजिटल चॅनलवरती जाऊन देखील महाराष्ट्रातील घडामोडी, राजकीय विश्लेषण आणि बातम्या पाहू शकता। तर चला बोलूया आजच्या बातम्यांमध्ये काय आहे खास, आजच्या दैनिकात काय आहे खास। बघायला गेलं तर पान क्रमांक 1 वरती ज्या पद्धतीने खरी खरी लिहिल्या जाते, आमचे मुख्य संपादक माननीय श्रीकृष्ण चांडक सरांचा हा लेख आहे। अकोला नंबर 1 म्हणजेच अकोल्याची प्रगती न झाली असता त्या ठिकाणी खरं तर उन्हाचा तडका जास्त आणि उष्णतेच्या बाबतीत देशामध्ये नंबर 1 वरती भारतामध्ये नंबर 1 वरती सध्या अकोला आहे असा त्यांनी लेख लिहिला। आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणचं जे तापमान वाढलंय, तापमान वाढीच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ते त्यांनी यामध्ये नमूद केली आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। खरं तर बातमी डॉक्टरांमधील करुणा आणि प्रामाणिकपणा महत्वाचा आहे असं उद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढला आहे। खरं तर नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उद्गार काढला आहे। दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणाच्या आडून मतदारसंघ फेररचना, विरोधकांचा आरोप आहे असा। त्याचबरोबर मंजुरीसाठी पंतप्रधानांच्या सहकार्यांचं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे। हे नवी दिल्लीवरून बातमी होती। पुढची बातमी आपण पाहूया। राज्याभिषेकच्या चर्चेवरती आदित्य ठाकरे यांनी टाकला पडदा। खरं तर राज्याभिषेक संदर्भामध्ये ज्या पद्धतीने चर्चा सुरू होती त्या संदर्भातली ही बातमी आहे। त्यानंतरची पुढची बातमी आहे खरं तर महाराष्ट्रातील बऱ्याच दिवसापासून जे भोंदू खरात यांचं जे प्रकरण चाललंय आणि त्याला ज्या पद्धतीने वाचा फोडण्यात आली आहे अंजली दमाणे यांनी, तर त्या संदर्भातली ही बातमी आहे। भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा देखील हात असल्याचा आरोप अंजली दमाणे यांनी केला आहे। खरं तर त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन हे सगळे आरोप केले आहेत। त्यानंतरची बातमी येते अमरावती एडिशन मधून। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाज अहमदच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात आला आहे। ही बातमी अमरावती एडिशन मधून आहे। खरं तर बातमी आहे खारघर मधून। हे आमच्या रायगड एडिशनची बातमी आहे। खारघरमध्ये भीम जयंतीचा जल्लोष, स्वप्नपूर्ती संकुलनात भीम गर्जना आणि निळ्या पाखरांचा मेळा। ज्या पद्धतीने आंबेडकर जयंती झालेली आहे त्या संदर्भातली बातमी। पुन्हा येऊया गुन्हे जगताकडे। गुन्हे जगतामधून ही बातमी येते पालघर एडिशन वरून। एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारा तरुण अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून त्यांना। त्यानंतर कडवण मधून एक बातमी येते बिबट्याच्या हल्ल्यातून मेंढपाळ रवी मानसरे बचावलाय। खरं तर हा रक्तबंबाळ फोटो आपण पाहतोय की बिबट्याच्या हल्ल्यातून खरं तर बऱ्याच जणांचा दुर्दैवी मृत्यू होतो, पण त्या हल्ल्यातून हा तरुण बचावलाय ही अतिशय महत्वाची बाब आहे। त्याच्यानंतरची खरं तर आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी ज्या पद्धतीने एक लेख येतोय श्री महाजन सर यांचा, प्राध्यापक जयंत महाजन सरांचा हा लेख आहे। खरं तर बिहारच्या राजकारणावरील आणि त्याच्यावरचा हा लेख आहे। नितीश बाबूंच्या पलटीने चौधरी बनले बिहारचे सम्राट। तर ज्या पद्धतीने ही खेळी करण्यात आली आहे त्यातला हा लेख होता। त्यानंतर आपण जाऊया खरं तर ही बातमी आहे मुंबई एडिशनची। एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सक्षम नेतृत्व देणं आवश्यक असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यानंतरची पुढची बातमी येते खरं आपण पाहतोय की कुंभमेळा जवळ आला आहे। पुढच्या वर्षी जो कुंभमेळा आहे त्याची तयारी सुरू आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या प्रवाशांसाठी महामंडळ सज्ज झालं असून आता सध्या बऱ्याचशा बसच्या ताफा देखील त्या ठिकाणी उतरत आहे। दुसरी बातमी आहे खरं तर चाकणकरांनी नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे आणि त्याच्या दाव्यांनी खळबळ उडाली आहे। पुढच्या बातमीकडे आपण जाऊया। अकोला एडिशनची ही बातमी आहे। अकोला जिल्ह्यात उष्णतेत वाढ, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा। खरं तर आपण आताच पाहिलंय की अकोल्यामध्ये काल जो तापमानाचा पारा होता म्हणजे महाराष्ट्रात नाही देशात नंबर 1 वरती पारा होता त्या ठिकाणचा, आणि विशेष म्हणजे भयंकर उष्णता आहे त्यामुळे त्याचा परिणाम जो शरीरावरती होतो त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय। त्यानंतरची बातमी आहे ही आहे नरभक्ष वाघिणी नंतर बिबट्याचा थरारा खाल्ला, 5 वर्षीय अंशिकाचा मृत्यू झाला आहे। अतिशय दुर्दैवी बाब आहे ही। पहाटे आईसमोरच बिबट्यांची झडप, वीटभट्टी परिसरातील मका पिकांमुळे वाढला धोका। खरं तर वन विभागाकडून त्या ठिकाणी 6 पिंजरे लावण्यात आले आहेत आणि कॅमेरा बसून शोध मोहीम देखील तीव्र करण्यात आली आहे। सलग घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत। खरं तर या 5 वर्षीय अंशिकाचा मृत्यू झाला ही अतिशय दुःखात्मक बाब आहे। पुढची बातमी आहे आपली बाबासाहेबांचे विचार जगाला दिशा देणारे, आमदार बडोले यांची ही बातमी आहे। खरं तर बाबासाहेबांच्या विचारावरती चालण्याचं त्यांनी आव्हान देखील राजकुमार बडोले यांनी केलं आहे। त्यानंतरची बातमी येते वणीवरून।
वणी वरोरा मार्गावरती अपघात, 2 ठार 2 जखमी. ही बातमी चंद्रपूर एडिशन मधली आहे. खरं तर वणीला ज्या पद्धतीने वरोरा आणि वणीच्या महामार्गावरती अपघात झाला आहे त्यानंतरची बातमी आपण पाहूया गडचिरोली एडिशन मधून. या ठिकाणी काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्व सक्रिय करण्यासाठी न्यू निर्माण अभियान या ठिकाणी साकारलं जात आहे. आमदार मनीष यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. तर बघायला गेलं तर आजच्या बातम्यांमध्ये काय होतं खास हे आपण पाहिलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.